आणि पश्चिम बंगालमधला विजय म्हणजे जनतेचा विश्वास। भाजपचे प्रवक्ते अतुल सावे यांनी हे वक्तव्य केले। मोदी सरकार बंगालचा विकास करेल, आता दादागिरी चालणार नाही असं सावेंनी म्हटलं। ज्या पद्धतीने देशाचा विकास मागच्या या 10-12 वर्षात झालाय, आज प्रत्येक माणूस हा आर्थिक दृष्टिकोनाने सबळ होतोय। महिला असो, युवक असो, या सगळ्यांसाठी कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याकरता माननीय मोदीजींनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंच हे जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास म्हणून या तिन्ही राज्यात आम्हाला यश प्राप्त होते। जी काही घुसखोरी होती, जे काही आजपर्यंत तिकडे चालणारी दादागिरी जी म्हणतात ती आटोक्यात आणली आणि त्याच्यामुळे तिकडच्या जनतेला एक विश्वास बसला की नाही, मोदीजींच्या सरकारमध्ये त्यांचे सहकारी हे आपल्या नक्कीच बंगालचा पण विकास करतील आणि बंगालच्या विकासासाठी त्यामुळे बंगाल असो, आसाम असो, या सगळीकडे जनतेने विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीचे सरकार निवडून आणले।